राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्राध्यापक सुनील जोपडे यांनी 50 दिवसापासून आंदोलन सुरू असलेल्या बांधवांशी केली चर्चा। बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचारी यांच्या विराट मोर्चाच्या आंदोलनास्थळी आदिवासी विकास भवन समोर अप्रोट संघटनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व गिरडा वार्ता कोकण विभाग संपादक प्राध्यापक सुनील जोपडे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन 50 दिवस आंदोलन सुरू असलेल्या बांधवांशी चर्चा केली। तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना शक्य होईल तेवढी मदतही केली। हे सर्व ठिय्या आंदोलनातील रोजंदारी कर्मचारी बांधव गेली 10-15 वर्ष सेवा करत आहेत। महाराष्ट्रातील 29 आदिवासी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळेत कार्यरत आहेत। त्यांना तात्काळ कायम सेवेत प्राधान्य द्यावे अशी त्यांची मागणी आहे। परंतु याकडे शासनाचे व पर्यायाने आदिवासी विकास मंत्री नामदार उईके साहेब व इतर आदिवासी समाजाचे 25 आमदार व काही खासदार यांनी पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे असे चित्र निदर्शनास येत आहे। कारण या विराट मोर्चाच्या ठिय्या आंदोलनात माता भगिनी पाण्या पावसात गेल्या 50 दिवस त्यांच्या कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। परंतु शासनाने आदिवासी विकास विभागाअंतर्गत होणारी भरती यासाठी बाह्य स्रोताचा अवलंब केला, ही बाब कदापिही मान्य होणारी नाही। कारण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र आहे व स्वतंत्र यंत्रणा असताना आदिवासी विभागातील भरती बाह्य स्रोतांना टेंडर देऊन करणे उचित नाही असे सर्व आदिवासी अधिकारी, कर्मचारी तसेच आंदोलनकर्ते यांच्या मनातील भावना आदिवासी समाजसेवक म्हणून प्राध्यापक जोपडे सर्व आदिवासी आमदारांना व मंत्र्यांना आवाहन करत आहेत की या बांधवांना न्याय मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी आदिवासी लोकप्रतिनिधींची आहे। कारण ते समाजाच्या आरक्षणांमधून निवडून आल्यात, आदिवासी समाजांचे प्रतिनिधित्व करत आहेत, म्हणून त्यांची जबाबदारी व उत्तरदायित्व त्यांनी चोखपणे पार पाडावे असे एक आदिवासी समाजसेवक व आदिवासी संघटना अध्यक्ष म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती करीत आहेत। आदिवासी विकास विभागाचे आयुक्त देखील हा प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देत नाहीत असे ठिय्या आंदोलनकर्त्यांचे ठाम मत आहे। तसेच आदिवासी आमदार, खासदार त्या ठिकाणी भेट देऊन हा प्रश्न सोडवू असे पोकळ आश्वासन देत आहेत असे त्यांचे प्रत्यक्ष मत आहे। आश्वासन नको, कृती हवी व आमची तात्काळ कायम नियुक्ती व्हावी ही त्यांची महत्त्वाची मागणी आहे। ती पूर्ण व्हावी। आदिवासी विकास मंत्री म्हणून काय करतात, प्रश्न सोडवतात की नाही, की फक्त पोकळ आश्वासन देतात, याकडे सर्व आंदोलकांचे लक्ष आहे, सर्व सामाजिक संघटनांचे लक्ष आहे। हा प्रश्न आदिवासी लोकप्रतिनिधींनी सोडवला नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील 45 आदिवासी जमातीचे बांधव नक्कीच लोकप्रतिनिधींना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, एवढी प्राध्यापक जोपडे यांनी ठाम भूमिका मांडली। लोकशाही 18 न्यूज साठी विभागीय संपादक प्राध्यापक सुनील जोपडे, नाशिक।